आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो 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 किती काही येईल ना ती. हो हे बघा आलीच आई. सुखी राह बाबा. अरू अगं तुला एक खूप छान बातमी द्यायची होती. काय झालं आई? बाबा बाबा तुमच्या हाताची मूवमेंट व्हायला लागली. किती छान गोष्ट आहे ही. कधी झालं आहे हे? अगं अचानकच त्यांच्या डाव्या हाताची मूवमेंट व्हायला लागली. तुझा विश्वास नाही बसणार अरू. खूप कमी वेळात खूप छान इम्प्रूव्हमेंट झाली. अगं किती छान. किती रिलीफ मिळाला हे बघून. तुला खुश बघून खूप बरं वाटलं बेटा. नेहमी अशीच आनंदी राहा. बाबा हो तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे ना. तुम्ही खुश असाल ना तर मी खुश. बरं मी आता श्रेयस बरोबर आले सो मला निघावं लागेल. खरं तर मला पण तुमच्या बरोबर वेळ घालवायची खूप इच्छा आहे पण अगं अरू आम्ही समजूच शकतो बाळा. काळजी नको करू. बरं आई तू आधी डॉक्टरांना बोलव आणि बाबांचं परत चेकअप करून घ्यायला सांग. त्यांना ही अपडेट पण दे की बाबांच्या हाताची मूवमेंट होते आणि काय होतंय मला इन्फॉर्म कर. बाबा तुम्हाला पटकन असं पूर्ण बरं झालेलं बघायचंय. आमच्या पण आता खूप अपेक्षा वाढल्यात गौरू. आई बघ ना हे सगळं वाईट घडत असताना ही एक गोष्ट किती चांगली घडली. कारण माहितीये आपला देव आपल्या बरोबर आहे. असं वाटतंय आपल्या बाप्पाने आपल्याला आशीर्वाद दिलाय. तो आपल्याला हे सांगतोय की माझा मार्ग जरी कठीण असला ना तरी तो योग्य आहे. त्यामुळे पुढेही जे काही घडेल ना ते सगळं चांगलं घडेल. हो काय मायलेकींची भेट झाली का? काय भाऊजी तुम्ही सुद्धा. अगं आराध्या तू इथे येऊन बसलीस तो श्रेयस तिथे वाट बघतोय तुझी. विसरलीस का त्याला? नाही काका तसं काही नाही. मग कसं आहे त्याला म्हणलं आलाच आहेस तर जेवण करून जा तर म्हणतो माझी महत्वाची मीटिंग आहे. पहिल्यांदाच आलाय तर न जेवता कसा जाणार तो? हो काका ऍक्च्युली त्याने खूप मोठी डील क्रॅक केली आहे. त्यामुळे त्या मीटिंग साठी त्याला ऑफिसला निघायचंय. मी पण त्याच्या बरोबर निघते. उद्या मी निवांत येईन सो आपण खूप गप्पा मारू. चालेल? ऐकणार श्रावला पण घेऊन ये. आपण सगळे मिळून खूप गप्पा मारू. जशी आज्ञा आई साहेब. येऊ का मी आता? ये. काळजी घे. बाबा काळजी घे. काका माझं काही सामान राहिलंय रूम मध्ये ते घेते आणि निघते. बरं मी आता श्रेयस आलाय तर त्याच्या बरोबर जरा वेळ थांबतो. हो. हो. इशिता तू इथेच आहेस? म्हणजे नाही म्हणजे तुझी ताई घरी गेली तू गेली नाहीस तिच्या बरोबर? नाही 4-5 दिवसांनी जाणारच आहे ना. मग भाऊजी आणि ताईंच्या मध्ये उगत कशाला ना मी. म्हणून मग नाही इट्स अ गुड थॉट. यु नो श्रावणी इशिता काय हाक मारू तुला? तुम्हाला ज्या नावाने हाक मारायची आहे त्या नावाने हाक मारा. कारण कसं आहे ना नाव बदललं तरी ओळख नाही बदलत. इट्स अ गुड थॉट. पण आम्ही तुला खरं सांगू नाही म्हणजे आम्ही आधी तुला भेटलोय पण हा जो तुझ्यात बदल झालेला आहे ना तो आम्हाला खूप आवडलाय. आय लाईक दिस इशिता. आय मीन श्रावणीपेक्षा आम्हाला ही इशिता आवडली. सो आम्ही तुला इशिता हाक मारली तर चालेल ना? येस ऑफकोर्स चालेल मला. हसायला काय झालं?
तुमच्याकडे बघून असायला येते, कारण आता मला माहिती आहे तुमची कितीही इच्छा असली ना तरी तुम्ही आधीसारखं मला घराबाहेर नाही काढू शकत, किंवा तुमची सिक्युरिटीही मला काही नाही करू शकत. तुमच्या मनात माझ्याबद्दल कितीही राग असला तरी तुम्ही मला हात नाही लावू शकत. आणि तुमची हीच अवस्था बघून मला खूप बरं वाटतंय. वाव, तुला बोलता येतं? आय एम सो सरप्राइज्ड. नाही, आम्हाला वाटत होतं की तू ताईची फॉलोअर आहेस, म्हणजे आराध्य ताई बोलणार आणि मग इशिता फक्त हो ताई, नाही ताई, चालेल ताई, ओके ताई, तू म्हणशील तसं ताई. बट आय लाईक दिस चेंज. एनिवे, आता तुझ्या मनात आमच्याबद्दल तिरस्कार वगैरे असेलच, काही हरकत नाही, स्वाभाविक आहे. आम्ही तू मिडल क्लास होतीस ही काय आमची चूक नव्हती किंवा तुझी चूक नाही, पण तू ही जी घाबरट स्वभावाची होतीस, कन्फ्युज्ड होतीस, दॅट वॉज माय प्रॉब्लेम. यु नो, आम्हाला कशी सून हवी होती? कर्तबगार, कर्तृत्वमान, ब्रेव्ह, तुझ्या आराध्या ताईसारखी. हा, आता अनफॉर्च्युनेटली तुझी आराध्या ताई ओव्हर कॉन्फिडेंट झाली आहे. आय डोंट लाईक दॅट. तुला सांगू, तू तुझ्या आराध्य ताईसारखी नाही आहेस, तू वेगळी आहेस, अँड आय लाईक दॅट. तुम्हाला काय वाटतंय मॅम, मी तुमच्या बोलण्यात येईन? तर तसं नाहीये, कारण मी आणि ताई खूप क्लोज आहात. आय नो दॅट. का कोणास ठाऊक तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून आम्ही तुझ्याशी हे बोलतोय. तू बिचारी वाईट, आणि माझ्यासाठी का? कारण जे तू डिझर्व करतेस ते तुझ्या आराध्य ताईने मिळवलंय, अत्यंत स्मार्टली, तुझा वापर करून. आणि तू इथे बिचारी. नाही, ताईने जे काही केलंय ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलंय. असं तुला वाटतंय, पण आपल्याला जे वाटतं ते नेहमीच सत्य असतं असं काही नाही. आम्हाला विचारशील तर तुझ्या ताईने तुझा पायरी म्हणून वापर केलाय. या, नाहीतर आम्हाला सांग ना, अगं तिने कधी स्वप्न तरी पाहिलं होतं का की एके दिवशी ती यशोधरा सरनाईकची सून बनेल? नो, यशोधरा सरनाईकची सून तर तू व्हायला हवं होतंस. पण आज ती या घरची सून आहे आणि तू तिच्या लग्नाचे फोटो बघतेस. नाही, माझी ताई माझ्या बरोबर असं काहीच नाही करणार, माझा पूर्ण विश्वास आहे. तुझा जो विश्वास आहे तो जर योग्य ठरला तर ग्रेटच. आम्हाला आपलं तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही बोललो, दॅट्स इट. एनिवे, थँक्स फॉर युअर कन्सर्न मॅम. बट तुम्हाला एक सांगू, अक्षयचं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होणं, आणि ते कोणीही थांबवू शकत नाही, अगदी तुम्हीही. पण आम्हाला ते थांबवायचं नाहीच आहे. रादर आत्ता आम्हाला विचारशील तर आम्हाला खरंच असं वाटतं की तुझं अक्षयशी लग्न व्हावं. बट द क्वेश्चन इज, तुझी आराध्या ताई ते होऊ देणार आहे का आता? का म्हणजे ती का नाही होऊ देणार? कारण आता तिचा काय फायदा यार? म्हणजे जर तू लग्न करून या घरात आलीस तर तू या घरची मोठी सून होणार, मग तिचा काय फायदा त्यात? तिचं स्टेटस काय राहणार आहे, हो की नाही? नाही, आता या क्षणी तुला असं वाटू शकतं की आम्ही तुम्हा बहिणींमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय. तुला जे वाटायचे ते वाटणारच, बट पण जेन्युइनली आम्हाला असं वाटतंय की तू तुझ्या बहिणीच्या प्रेमातनं वाहवत जाईस आणि तुझ्यासाठी काय योग्य आहे हे तुला कळतच नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे काय बोलतोय त्यावर जरा विचार कर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्या वेळ आलीच तर अक्षयची मॉम म्हणून आम्ही तुझ्याच बाजूने असू. डू यू अंडरस्टँड?
आय एम शुअर यू अंडरस्टँड. गुड डे. झालं. तर यश आंटीला हवं होतं तसं लग्न पार पडलं आणि आपण काहीच करू शकलो नाही. आपल्याला कमिट केल्याप्रमाणे ना आपल्या हक्काचे 30 करोड तिने अजूनही दिलेले नाहीयेत. अगं पण मॉम, माझं टार्गेट ते 30 करोड नाहीये. म्हणजे हे बघ, एखादा बंगलो किंवा एखादा प्लॉट घेतला किंवा एखादी अलिशान कार घेतली की ते 30 करोड असेही संपून जाणार आहेत. बट माझं लग्न जर अक्षय बरोबर झालं तर अगं, तर असे 30 करोड मी रोज त्या तुझ्या बेस्टीकडून असे वसूल करून घेईन. पण त्यासाठी मला अक्षयची बायको आणि यशोधराची सून म्हणून त्या घरात प्रवेश मिळवावाच लागेल. मी पण तोच विचार करतेय. पण यशचं हे सगळं बिहेवियर पाहताना एकंदरीत मला सगळं अवघडच वाटतंय. अगं पण मॉम, आपल्याला यश आंटीची प्रॉपर्टी हवी असेल तर इम्पॉसिबल सुद्धा पॉसिबल करावंच लागेल ना. अगं पण तो अक्षय किती बावळट आहे माहिती ना तुला. आय नो. पण ती इशिता त्याच्या मागे आहे. म्हणजे लग्नात काय, मेहंदीत काय, ती सारखी त्या अक्षयच्या मागे पुढे करत होती. मला तर वाटतंय ना, ती अक्षय बरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघतीये. पण तिचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं पाहिजे आणि इच्छा माझी पूर्ण झाली पाहिजे. नक्की होणार. शनू बेबी, तुला जे हवं ना ते तसंच होणार. पण त्या 2 बहिणी मला जरा जास्तच रिस्की वाटतात. रिस्की म्हणजे अनुष्का रत्नपारखी वाटते तितकी साधी सरळ नक्कीच नाहीये. इन शॉर्ट, आता खरी परीक्षा नवीन सुनेची नसून यशची आहे, सासू म्हणून. आता असं कसं आजी, आज तुम्हा सर्वांना मी स्वतः वाढणार आहे. बरं बाई. डॅड, ते तुमच्यासाठी. अगं आहे ते संपू दे आधी. नाही डॅड, मी काही ऐकणार नाहीये. हे सगळं तुम्हाला संपायचंय. अगं पण जास्त वाढलीस तर त्रास होईल आम्हाला. आजी, काही त्रास होणार नाही. मी आहे ना, तुम्ही बिनधास्त खा, मी तुमची काळजी घेईन. गुणाची आहे माझी आराध्या. रिअली. पण आम्ही काय म्हणतो, तू काही कामं करतेस? नम्रता आहे, शी सिट. काम? ममा, ह्याला काम नाही म्हणत, ह्याला प्रेम म्हणतात. आपल्या माणसांसाठी असलेलं. आणि आपण आपल्या माणसांना स्वतःच्या हाताने वाढलं ना की 4 घास जास्त जातात घशाखाली. असं कोण म्हणतं? माझी ममा. रिअली. नाही म्हणजे मिसेस रत्नपारखींकडे बघितल्यावर असं वाटत नाही की त्यांचे थॉट्स असे ओल्ड फॅशन असतील. शी सीम्स व्हेरी मॉडर्न. एक्झॅक्टली. हेच चुकतं ना आपलं. आपण कपड्यांवरून माणसं जज करतो. पण असणं आणि दिसणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझी मम्मा जरी मॉडर्न आणि अपडेटेड असली ना तरी तिचे संस्कार, व्हॅल्यूज, तिचे एथिक्स सगळे ओल्ड स्कूल आहेत. अँड यू नो, आपलं असणं हे आपल्या बरोबर कायम असतं, आपलं दिसणं नाही.
बरोबर ना आजी? अगदी 100% बरोबर. इम्प्रेसिव्ह थॉट्स. हे सगळं झालं असेल तर आता जेवूया. येस मामा, तुम्ही म्हणाल तसं. आराध्या, माझं काम केलंस का? कसलं काम? अरविंद, आराध्या, माझं काम केलंस का? हो डॅड, आलेच मी घेऊन. काय एवढं कुठलं अर्जंट काम आहे? तिला जेवणावरनं उठवलं. हो ना अरविंद, अरे एवढं काय महत्वाचं काम होतं तुझं? आई, हनीमूनची तिकीट्स बुक करायचेत ना, त्यासाठी पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट्स लागतील ना. ते मी आराध्याला आणायला सांगितलं, ते आणायला गेली ती. अच्छा. नवीन पासपोर्ट? जुना कुठे आहे? अरे देवा, मग आता काय पासपोर्टच नाही म्हटल्यावर टूर कॅन्सल. संजय मामा, मी तुमच्याकडे ठेवायला दिला होता का पासपोर्ट? मला नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली माझा हा पासपोर्ट एक्सपायर झाला होता. कॉलेजला एका टूरला जायचं होतं ना, त्यावेळी काढला होता. सो मग आता हा नवीन पासपोर्ट मी आणला आणि हा मी विसरले होते घरीच. स्वतःला खूप स्मार्ट समजतेस. अजून या यशोधरा सरनाईकची ओळख झालेली नाहीये. नाही तुझा सगळा स्मार्टनेस उतरवला तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. मामा, काही म्हणालात? आम्ही नाही, गप्पा झाल्या असतील तर जेवूया. ओके मामा, मी म्हणाल तसं. खाऊ लावू दे. ये. चला आता जेवायला सुरुवात करा. कशाला? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ.
याला म्हणतात संस्कार. यशोधरा, तुझी सून नुसतीच सुंदर नाहीये, हुशार सुद्धा आहे आणि छान सुस्वभावी आणि सुसंस्कृत पण आहे. आय अग्री. ते म्हणतात ना, आंधळा मागतो एक. आणि आजी हो, माझंच कौतुक कशाला, ममांचं पण कौतुक व्हायला हवं ना. खरं तर माझं नशीब आहे की मला एवढी छान सासू मिळाली आहे. बघ, हो, म्हणजे अशी सासू मिळायला नशीबच लागतं. खरंय, नाहीतर आजकालच्या सासवा किती छळ करतात सुनेचा. बट आय एम सो लकी. आजी, तुझ्या सिरियल मध्ये सासवा दाखवतात ना, अगदी तशा. गप्रे.